बाळा, बाळा उठ. अरे यार मम्मा झोपू दे ना, लय गोड स्वप्न पडलंय. झोपू दे ना मला, नको ना उठू मम्मा. मी स्वप्नात हिरो झाले ग मम्मा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? तर बेबी रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आज त्याला 5वा महिना कंप्लीट झालेला आहे. तर मी बेबी शूट केलेला आहे. तर मी कोमल गडवे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे कोमल सचिन ब्लॉग्स. तर आजचं फोटोशूट मी कसं केलेलं आहे, सगळे ॲडजस्टमेंट करून, देशी जुगाट करून, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तरच तुम्हाला सगळं समजेल. तर चला दाखवते मी तुम्हाला. तर सध्याचा समर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात कोणत्या थीमवर बेबी फोटोशूट करायचं हे मला प्रश्न पडलेला. नंतर मला फ्रीजमध्ये आंबे दिसले, मग म्हटलं आंब्याच्या थीमवर का बेबीचं फोटोशूट करायला काय हरकत नाही. म्हणजे आंब्याचं झाड काढून त्याच्यावर आंबे ठेवून मग तिथेच बाळाला बसवून वगैरे. पण आंब्याचे झाडच नाहीत आसपास, आंब्याची पानंच मला सापडे नाहीत. नंतर मग मी विचार केला की कसं करायचं फोटोशूट. तर बाहेर गेले तर बदामाची झाडे दिसली. खूप झाडे आहेत आमच्या घराच्या शेजारी, आसपास बदामाची झाडे खूप आहेत. मग माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण बदामाच्या पानापासून आंब्याचं पान करूच शकतो, काय हरकत आहे. मग हे बघा, मी बदामाची पाने खूप आणलेली आहेत, एक थापात तोडून आणलेलं आहे. तर हे आहे छोटंसं बदामाचं पान. तर बघा, मी ह्यापासून आंब्याचं पान कसं कात्रीने कट करून शेप देऊन सेम टू सेम आंब्याचं पान असल्यासारखं बनवणार आहे. तर बघून तुम्हाला विश्वासही बसणार नाही फ्रेंड्स की हे पान बदामाचं होतं आणि त्यापासून मी आंब्याचं पान बनवलेलं आहे. तर कसं वाटलं हे माझं देशी जुगाड, कमेंट करून नक्की कळवा. आणि काय, बेबीचं फोटोशूट आपण घरी करतो ना, त्यामुळं आपल्या ॲडजस्टमेंटनुसारच आपण करणार आहोत. म्हणजे जसं आपल्याला ॲडजस्ट होईल, घरात ज्या सामग्री आहेत त्यापासूनच आपण बेबीचं फोटोशूट करणार आहे. हे थोडंच फोटोग्राफीचं स्टुडिओ आहे की बाबा सगळं परफेक्टच पाहिजे, असं काही नाही. आपल्या घरात जे काही अवेलेबल आहे त्यापासूनच आपण ॲडजस्ट करून आपल्या बाळाचं फोटोशूट करायचं. तर 5व्या महिन्याचं बेबी फोटोशूट आता मी करणार आहे. तर या सगळ्या पानांचं मी आता आंब्याची पानं तयार करून घेणार आहे. बघूया हे सगळे पानं तयार झाल्याच्या नंतर. एवढी सगळे पानं मी केलेली आहेत. पानं करून झालेला कचरा राडा बघा. चला आता फोटोशूटसाठी थीम बनवूया. तर इथं सिंपल मी एक ग्रे कलरचं ब्लँकेट हातरलेलं आहे फोटोशूटसाठी. तर चला रेडी करूया फोटोशूट थीम. तर झाड बनवणार आहे आधी मी. त्यासाठी झाडाचं बुड काढायसाठी मी ही ब्लॅक कलरची ओढणी घेतलेली आहे. ॲडजस्ट करायचं आहे असं. एक्स्ट्राची ओढणी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. इथपर्यंत घेतलेली आहे. थोडासा आकार देऊया आपण ह्याला. तर तुम्ही ह्या ठिकाणी ब्राऊन कलरची ओढणी पण घेऊ शकता, चॉकलेट कलरची. तर आपण जी केलेली आंब्याची पानं होती ते इथं सेट करून घेऊया. वेळ जास्त वेस्ट होऊ. तर आपलं झाड रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. कसं वाटलं हे झाड कमेंट करून नक्की कळवा. तर आता ह्यावर असे आंबे ठेवायचे, 3-4 आंबे ठेवून घेते मी. बघा आंबे घेतलेले आहेत मी, आता ठेवते. डोक्यात आली म्हणलं तेही करूया. तर मी इथे अशी एक फोड काढून घेतलेली आहे एका साईडची आंब्याची. तर चाकूने काप घालणार आहे, थोडंसं डेकोरेट, नवीन काहीतरी, जसं आपलं डोकं चालेल तसं करायचं. मला येतं का असं करायला? येत असेल तर कमेंटमध्ये सांगा की हो मला येतं. तर मी ह्या साईडला ठेवणार आहे. कुठे ठेवू, इकडे ठेवू का तिकडे, कुठं चांगलं दिसेल? बाळाला तर इकडे ठेवायचं आहे, मग हे इथे ठेवते. बघा, टोमॅटो आणि बटाटापासून 5 हा अंक इथे असा बनवलेला आहे.
तर थेंब रेडी आहे, फक्त बाळाचीच कमी आहे इकडे. तर बाळही येईल.